असं आहे की जर काही स्टॉक्सचे प्राइसेस खाली जातात आहे ते नॉर्मल आहे, जेन्युइन आहे. कारण तुम्ही जर इन्व्हेस्टर आहे तर तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही इन्व्हेस्टर आहे की ट्रेडर आहे. हो. जर तुम्ही इन्व्हेस्टर आहे तर तुम्ही लॉंग टर्म साठी ठेवायला पाहिजे. जे काही स्टॉक्स तुम्हाला माहिती आहे की हे चांगले रिटर्न देऊ शकतात. बरोबर आहे. कारण जर ते स्टॉक्स खाली गेले आता या इव्हेंट्स मध्ये आणि ते स्टॉक्स तुम्ही जर विकतात आहे आता तर तो लॉस आहे तुमचा. इनफॅक्ट हा असा वेळ आहे की ज्या स्टॉक्स मध्ये तुम्हाला कन्व्हिक्शन जास्त आहे, तुमचा विश्वास जास्त आहे, त्या स्टॉक्स मध्ये तुम्ही जास्त परत इन्व्हेस्ट करायला पाहिजे. बरोबर आहे. ॲव्हरेज करायला पाहिजे सो दॅट तुम्ही तुमचे रिटर्न्स जे ते प्रोटेक्ट कराल. दुसरी गोष्ट म्हटलं तर जे तुमचे सेफ ॲसेट्स आहे, जर तुम्हाला आज हा जो इव्हेंट आहे हा चांगला इव्हेंट आहे तुम्हाला आपला पोर्टफोलिओ बॅलन्स करायसाठी. बरोबर आहे. जर अशा इव्हेंटमध्ये तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ रिबॅलन्स करायचा आहे तर तुम्ही बघा की तुमचे कोणत्या सेक्टरमध्ये कुठे जास्त ॲलोकेशन आहे, कोणत्या ॲसेट क्लासमध्ये जास्त ॲलोकेशन आहे आणि हा इव्हेंटमध्ये तुम्ही ते रिबॅलन्स करून तुमचा पोर्टफोलिओ प्रोटेक्ट करू शकता. बरोबर. आता मोस्ट ऑफ द स्टॉक्स जे आहे जे खाली जातात आहे ते सेंटिमेंट ड्रिव्हन आहे. जसं स्वप्नीलने सांगितलं, आज क्रूड ऑइलचा डिपेंडन्सी इंडियामध्ये 85% जे आपण क्रूड ऑइल यूज करतो ते इम्पोर्ट आहे. बरोबर. आयात आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मोस मध्ये जे इराणनी ब्लॉक केलेलं आहे त्यामुळे ग्लोबल सप्लाय चेन डिस्टर्ब झालेली आहे. आपला जो 20 to 25% ऑइलचा सप्लाय आहे तिथे तो इम्पॅक्ट करतो. बरोबर आहे. जर ऑइल इम्पॅक्ट झालं, ऑइलचे प्राइसेस वाढतात आहे, त्यामुळे मोस्ट ऑफ जेवढ्याही कंपन्या आहे, ज्या कंपन्या ऑइलवर डिपेंडेंट आहे, ज्याचे रॉ मटेरियल ऑइलवर डिपेंडेंट आहे, त्यांचे मार्जिन्स श्रिंक होतात. आणि ते जर झालं तर मार्केटमध्ये जे इन्व्हेस्टर्स आहे ते फॅक्टर इन करतात प्राइसेसला. बरोबर. आणि त्यामुळे प्राइसेस कमी जातात. बट हा इव्हेंट कन्सिस्टंट चालणारा नाहीये. कधी ना कधी कोणाला वॉर थांबवावंच लागेल. बरोबर. कोणी ना कोणी येईल आणि ते मेडिएट करून वॉर थांबवेल. राईट. त्याच्यामुळे जेव्हा पण हे झालं तेव्हा मार्केटला किंवा इन्व्हेस्टर्सला क्लॅरिटी मिळतं आणि एकदा क्लॅरिटी मिळाली तर मग तुमचे हे जे स्टॉक्स आहे ते परत वर जाईल. मग तुम्हाला एंट्री घ्यायला तेवढा वेळ मिळणार नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे जे तुम्हाला विश्वासू स्टॉक्स वाटतात किंवा तुमचे इन्व्हेस्टमेंट आहे तुम्ही तिथे राहायला पाहिजे. जे तुम्हाला वाटतं की हा थोडंसं अलोकेशन तुम्ही दुसऱ्या ॲसेट क्लासमध्ये करायचं आहे ते तुम्ही करायला पाहिजे यावेळेस. बरोबर आहे.